क्षेत्रातील नागरिक असतील त्यांना कोणलाही विचारत न घेता ही रचना आखण्यात आलेली आहे. कसं बघता तुम्ही या रचनेसंदर्भात आता मुख्यमंत्र्यांना देखील पत्र मिळालं? नाही 10 जून रोजी महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिकाच्या निवडणुका घोषित केल्या. त्या 2017 सालाप्रमाणे घोषित केल्यात. प्रभाग रचना 2017 प्रमाणे होईल अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. ही घोषणा लोकप्रतिनिधी जनतेला अन्यायकारक करणारी आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जातीच्या लोकांवर, दुर्बल घटकांवर अन्याय करणारी आहे. तर आमचं म्हणणं असं आहे की ही लोकसंख्या 2021च्या मानानं, ढोबळ मानानं धरून प्रभाग वाढावेत, जास्तीत जास्त प्रभाग वाढवा आणि अनुसूचित जातीचे उमेदवारी वाढवा. आता ठाण्यासारख्या, तुम्ही ठाण्याचा प्रश्न काढला, प्रामुख्यानं ठाणा शहर हे पूर्वी इंडस्ट्रियल झोन होता, तो आता इंडस्ट्रियल झोनचा आर झोन झालेला आहे. आता इथं 50-50 माळ्याच्या बिल्डिंगा होत्या रेवणसारख्या याच्यामध्ये. म्हाडाच्या ज्या बिल्डिंगा 4-4 माळ्याच्या होत्या ते 20-20 माळे आता झाले. जिथं 40 कुटुंब होते तिथं 100 कुटुंब झाले. तर लोकसंख्या वाढली नाही काय? आणि एवढी लोकसंख्या वाढली असताना 2017चे प्रभाग हे अन्यायकारक होईल लोकप्रतिनिधींना, पण अनुसूचित जाती जमाती या लोकांना, दुर्बल घटक लोकांना. म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत हे प्रभाग 2017 प्रमाणे होताना 2021ची शिरगंती ढोबळ मनाने धरून त्याच्यातून प्रभाग संख्या वाढवावी, लोकसंख्येच्या मानाने प्रभाग करावे. अनुसूचित जातीचे कमीत कमी प्रत्येक महानगरपालिकेत 5 उमेदवार वाढवावे अशी माझी मागणी मी माननीय नामदार मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे नामदार एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांना प्रत्यक्षात भेटलो आहे. आणि त्या मला वाटतं सकारात्मक ते विचार करतील असा माझा व्यक्तिगत अंदाज. तुम्ही आक्षेप घेतलेला अशा अनेक ज्या संघटना आहेत, पक्ष आहेत, त्यांनी देखील आक्षेप घेणं कितपत गरजेचं आहे? त्यामुळे येणाऱ्या नाही, आता प्रत्येकाची ही निकडीची गरज आहे. लोकप्रतिनिधींना जनतेच्या दृष्टिकोनात प्रत्येकाला या संदर्भात हे करावं, आंदोलन करा असं म्हणणं नाही की न्याय प्रक्रियेत जावं किंवा विनंती करावी शासनाला. त्याकडनं तुमच्या पक्षाकडनं यंदा निवडणुकीमध्ये कशा प्रकारे सोहळाचा नारा असणार आहे? जर एकंदरीत नाही, जोपर्यंत प्रभाग रचना जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत कुठल्याही निवडणूक प्रक्रियेचा हे नाही. एकीकडे दोघे बंधू एकत्र आलेत मराठीच्या मुद्द्यावर. का वाटतं बहुजनमध्ये अनेक वेळा फूट पडताना दिसत आहे. पाहिलं तर निधी देखील त्यानुसार मिळत नाहीये. शिक्षणासाठी असेल, स्कॉलरशिपसाठी असेल, इतर मागासवर्गीयांना देखील वाटतं एकत्र येणं कितपत गरजेचं आहे या निवडणूक? नाही, असं आहे, बहुजनांसाठी, अनुसूचित जाती जमातीसाठी, दुर्बल घटकासाठी आपण याचं सामाजिक उत्कर्षासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे, राजकीय आर्थिक या प्रक्रियेसाठी. हिंदी भाषा सक्तीवरती आता दोघं बंधू एकत्र येत आहेत, ठाकरे बंधू एकत्र आहेत, त्यामुळे मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी दोघं एकत्र आहेत. मी आज या विषयावर काही बोलू इच्छित नाही. फक्त माझा विषय जो आहे प्रामुख्यानं महानगरपालिकेच्या निवडणुका विषयाला विषयांतर होणार नाही याची काळजी घ्या. अनुषंगाने नाही निवडणुकी संदर्भात एकत्र येऊन ताकद दाखवत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जर बहुजन पार्टीकडनं असेल, जशी परिस्थिती आठवले असतील, जशी परिस्थिती अशी परिस्थिती अनुषंगानं पूर्वी तर पहिलं माझं मत असं आहे की प्रभाग रचना ही 2017 प्रमाणे करू नये. प्रभाग संख्याही वाढवावी, अनुसूचित जातीची प्रभाग संख्याही वाढवावी असं माझं म्हणणं आहे. आणि या प्रक्रियेला महाराष्ट्र सरकार साथ देईल, फेरविचार करतील असा माझा अंदाज आहे. आणि याच्यातून काय घडलं नाही तर मग न्यायालयीन प्रक्रियेत जावं लागेल. तुम्ही जसं न्यायालयीन प्रक्रियेत जावं म्हणता तर प्रकाश आंबेडकर असतील, RP आठवले, ते मोठे माणसं आहेत बाबा. त्यांच्याकडनं देखील नाही, ते मोठी माणसं आहेत. मी लहान कार्यकर्ता, ते मोठे माणसं आहेत ना. काय वाटतं येणाऱ्या काळात पाहिलेलं तर रचना ज्या आहेत ते कुठंतरी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कुठं सत्ताधाऱ्यांनी ह्या रचना आपल्यातल्या प्रभावी रचना नाही, ते 2017ची गोष्ट म्हणून त्याला तर आपला विरोध आहे ना. 2017च्या प्रभाग रचनेला आपला विरोध आहे. आणि ते होणार नाही अशी मला वाटतं.
निवडणूक आले की एकेची भाषा होती, म्हणजे बहुजनांनी एकत्र व्हा. काय वाटतंय, निवडणुकीपुरते मर्यादित असतात? मी कार्यकर्ता बहुजनांचा आहे. मी कार्यकर्ता बहुजनांचा आहे, बहुजनांचं काम करतो. बाकी कोण काय करतं हे मला माहिती नाही. नाना एकतावादी कुठे कोणाशी युती किंवा आघाडीत जाणार आहे? पहिले तर प्रभाग रचना झाल्याशिवाय पुढचे काही बोलता येणार नाही. अधिवेशन सुरू आहे, का वाटतं हा आवाज तुमचा तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्र मी नाही दिलं, नामदार महोदयांना दिलं आहे, मुख्यमंत्री महोदयांना दिलं आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनाही दिलं आहे आणि शक्यता आहे मी आशादायी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.